पी मध्ये पंचकर्माचा उपयोग असतो का? तर हो, नक्कीच असतो. तर ज्या वेळेला आपण पी पेशंट्स बघतो, म्हणजे अनियमित रजप्रवृत्ती आहे किंवा स्कॅन्टी पिरियड्स येतात, असं जर का असेल, तर त्याच्यामध्ये पंचकर्माचाही अतिशय चांगला उपयोग होत असतो. बेसिकली जरी बघितलं, तर या ठिकाणी एच-पी-ओ ॲक्सेस म्हणजे हायपोथॅलॅमस पिट्युटरी ओव्हेरियन ॲक्सेस हा जो असतो तो डिफ्लेक्ट झालेला असतो आणि त्याच्यामुळं संपूर्ण हार्मोन्स शरीरातले जे असतात, तर त्याचं इम्बॅलन्सिंग दिसतं. मग अशा वेळेला पिरियड डिले झालेत, आलेले नाही आहेत, तर अशा वेळेला नस्य म्हणून एक पंचकर्म असतं, त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला दिसतो. इव्हन आपण 7 दिवसांचं नस्य जर एखाद्या पेशंटमध्ये सजेस्ट केलं असेल, तर 5 ते 6 नस्य झाल्यावरच पिरियड्स येतात, असंही आपल्याला आढळून आलेलं आहे. सो नस्य काही विशिष्ट जी प्रदमन नस्य म्हणून वापरली जातात, तर त्याचा उपयोग त्याच्यामध्ये होतो. त्याच्याच बरोबरीनं आपण बघतो, की बस्तीचा उपयोग ह्याच्यामध्ये खूप चांगला दिसतो. "नहि वातादृते योनी नारीणाम संप्रदुष्यती" म्हणजेच काय, तर वाताच्या शिवाय जे योनी भाग किंवा त्रैवर्ता योनी आहे त्याचं प्रदूषण म्हणजेच तिची विकृती होत नाही. म्हणजे आपल्याला त्रैवर्ता योनी म्हणजे पिरियड्सचे डिले होणं, इरेग्युलर असणं हे जर आपल्याला करेक्ट करायचं असेल, तर बस्तीचा उपयोग खूप चांगला होतो. कारण बस्ती वातविकारांमध्ये श्रेष्ठ आहे. वातविकार म्हणजे फक्त सांधेदुखी असं नव्हे. तर आता वाताच्या गती जेव्हा आपण नॉर्मल करतो, त्याच्यामध्ये काही विशिष्ट बस्ती दिले जातात. पिरियड डिले झाले असतील, तर बस्ती वेगळे असतात. स्कॅन्टी मेन्सेस असतील, तर पिरियड्समध्ये बस्ती वेगळे दिले जातात. तसंच जर का फार लवकर पिरियड येतात, पण स्कॅन्टी आहे, असं जर असेल, तर त्याही केसेसमध्ये बस्ती असतो, पण बस्तीची औषधेही डिफर करतात. सो ह्या 2 पंचकर्मांचा अतिशय उपयोग होतो. त्याच्याच बरोबरीनं वजन कमी करण्यासाठी आपण विशेष करून वमन आणि विरेचन ह्याही दोन्ही गोष्टी वापरत असतो आणि त्याच्याच बरोबरीनं काही पेशंट्समध्ये जर सिस्ट मोठे असतील किंवा त्याच्यामध्ये व्हॉल्यूम ओव्हरीचा जास्ती असेल, तर जलोकाचरण म्हणजे रक्तमोक्षण हे केलं जातं.